मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या भागाच्या सुरुवातीला सचिन अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतो. त्याने तरी अस्मिताच्या बाबतीत किती सहन करायचं. तो साळसूदपणाचा आव आणून म्हणतो की सायली प्रेग्नेंट असताना तिने जर तुला सांगितलं की त्याने तुला सोडून कुठे जायचं नाही तर ते त्याला चालणार आहे का? अस्मिताचं मात्र डोकं असं चालतं. सचिन म्हणतो की अस्मिता त्याला समजून घेत नाहीये आणि त्यांच्या बाळाच्या भविष्यासाठी त्यासाठी हा जॉब महत्त्वाचा आहे. तो असा आव आणतोय की तो अस्मितासाठी पनवेलमध्ये थांबला आहे आणि जॉबसाठी तारेवरची कसरत करावी लागते. अर्जुन अस्मिताची बाजू घेऊन समजवण्याचा प्रयत्न करतो, पण सचिन ऐकत नाही. सचिनला अर्जुनची सहानुभूती मिळवण्यात यश मिळतं. दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी सुमन नागराजची काळजी करत बसलेली असते. तो रात्रभर घरी परतलेला नाही. ती प्रतिमाला सांगते. तेव्हा प्रतिमा रविराजला सुमनच्या काळजीविषयी सांगते. तो तातडीने नागराजला फोन करतो, पण समोरून काहीच प्रतिसाद मिळत नाही. रविराज म्हणतो की नागराजचं वेळी अवेळी घराबाहेर जाणं वाढलं आहे. आतापर्यंत त्याचा बिझनेस चालत नव्हता म्हणून दुर्लक्ष केलं, पण आता पाणी डोक्यावरून चाललं आहे. नागराज आल्यावर त्याला जाब विचारायचं तो ठरवतो. सुमनला संशय येतो की महिपत पळून गेल्याचं नागराजला माहीत असणार. नागराजने महिपतला साथ देणं तिला अजिबात पटत नाही. तर महिपतचा माणूस साक्षीला फोन करून सांगतो की तो महिपतला घेऊन जाण्यासाठी तुळजापूरमध्ये आला होता, पण तो इथून गायब झाला आहे. साक्षीला प्रचंड काळजी वाटू लागते. तर नागराज आणि प्रिया महिपतला बांधून ठेवतात. त्याच्या या किडनॅपिंगमुळे महिपत दोघांना शिव्या शाप देतो. त्या दोघांनाही तो क्रूरपणे मारण्याची धमकी देतो. खरं तर दोघांनाही महिपतची खूप भीती वाटलेली असते. 24 तास त्याच्यावर नजर ठेवणं आवश्यक असतं. मात्र दोघांनाही घरी जाणं आवश्यक असल्याने ते महिपतला बेशुद्ध करायचं ठरवतात, जेणेकरून त्यांना त्याच्यावर लक्ष ठेवावं लागणार नाही. साक्षीला महिपतची काळजी वाटत राहते. ती सचिन समोर तिची काळजी व्यक्त करते. साक्षीचे अण्णा खूप दिवस गायब असल्याने सचिन सुचवतो की पोलिसात तक्रार करायला हवी. अर्थातच साक्षी याला नकार देते. सचिन समजवण्याचा प्रयत्न करतो. आता उद्याच्या भागात काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. धन्यवाद.